लोकशाही रक्षणाच्या लढ्याला लातूरमध्ये प्रदर्शनाच्या माध्यमातून उजाळा। देशात 25 जून 1975 रोजी लागू झालेल्या आणीबाणीला आज 50 वर्ष पूर्ण झाले आहेत। त्या अनुषंगाने लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा माहिती कार्यालयामार्फत आणीबाणी काळात बंदिवास भोगलेल्या नागरिकांचा गौरव आणि आणीबाणी काळातील घटनांवर आधारित विशेष प्रदर्शन भरून लोकशाही रक्षणाच्या लढ्याला उजाळा देण्यात आला आहे। या विशेष प्रदर्शनाचे उद्घाटन आणि बंदिवास भोगलेल्या नागरिकांचा गौरव प्रभारी जिल्हाधिकारी शिल्पा करमकर यांच्या हस्ते करण्यात आला आहे। या प्रसंगी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी संगीता टकले, अहिल्या गटाळ, गणेश पवार, प्रभारी माहिती अधिकारी तानाजी घोलप हे उपस्थित होते। आणीबाणी काळात बंदिवास भोगलेले उदगीरचे माजी आमदार मनोहर पटवारी, प्रदीप पाटील खंडापूरकर, सुभाष निंबाळकर, अनिल अंधोरीकर, अशोक मठपती यांच्यासह आदी जणांना शासनाच्या वतीने करमकर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे। या विशेष प्रदर्शनाच्या माध्यमातून नव्या पिढीला आणीबाणी काळातील घटनांचा इतिहास आणि लोकशाहीच्या रक्षणाचे महत्त्व समजण्यास मदत होईल असे मत प्रभारी जिल्हाधिकारी शिल्पा करमकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं आहे। प्रदर्शनात आणीबाणी काळातल्या महत्त्वाच्या घटना आणि लोकशाहीच्या पुन्हा स्थापनेसाठी केलेल्या संघर्षाचा इतिहास दर्शवणारे फलक लावण्यात आले आहेत। त्यामुळे प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांना आणीबाणी काळातल्या आव्हानात्मक परिस्थितीची अचूक माहिती पुरवून लोकशाही रक्षणाच्या लढ्याला एका प्रकारे उजाळा देण्यात आला आहे।